सेवालाल, आजचा हा हिमायतनगर तालुक्यातील बंजारा समाजाचा जो महामोर्चा आहे, या मोर्चाचं निमित्त आहे गेली कित्येक वर्षापासून बंजारा समाजाची पारंपरिक मागणी आदिवासी समाजामध्ये विलीन करून त्यांना सवलती देण्यात यावी। आजपर्यंत हा समाज ह्या मागणी मागत आलेला आहे आणि या संदर्भात मोर्चे काढत आलेला आहे। तसेच हैदराबाद असेल, आंध्र प्रदेश असेल, या भागाचा बंजारा समाज आजही आदिवासीच्या सवलती घेतात। पण निजामकालीन राजवटीमध्ये हा मराठवाड्यातील पूर्वीचे 5 जिल्हे आणि आजचे 8 जिल्हे यांच्यामध्ये नांदेड जिल्ह्यात नव्हे 8ही जिल्ह्यातल्या बंजारा समाजावरती अन्याय झालेला आहे। जेणेकरून 1960मध्ये महाराष्ट्राची निर्मिती झाली, त्यांच्यानंतर मराठवाड्याची निर्मिती झाली, परंतु बंजारा समाजाला आदिवासीच्या सवलती न मिळाल्यामुळे हा समाज आज एकोपा घेऊन एकवटलेला आहे। मित्रांनो, सांगायचं मध्ये अनेक समाज आता आरक्षण मागतो या महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये, परंतु जेव्हा कुठेही कागदपत्री नोंद सरकारला मिळाले हवं, ती नोंद आता हैदराबाद गॅजेटच्या माध्यमातून मिळालेली आहे। म्हणून त्या अनुषंगानं आज हजारोच्या लाखोच्या समुदायानं बंजारा समाज, गोरमाटी समाज आज जागृत झालेला आहे। मी आपल्या वतीनं शासनाला विनंती करतो की समाजामध्ये भांडणं लावू नका, वेगळे मोर्चे काढायला लावू नका। जर आमची 2 लाखाच्या वर त्या गॅजेटमध्ये नोंद आहे बंजारा, लंबाडा, नायकडा, तर तात्काळ आम्हाला या महाराष्ट्राच्या मराठवाड्या भूमीतल्या सर्व बंजारा समाज आणि आमचे भाईबंद, आमचे नाते होते महाराष्ट्रातील सर्व समाजाला एसटीच्या अनुसूचित जमातीमध्ये आरक्षण द्यावं, जेणेकरून आमच्या मुलांचं, आमच्या लेकराबाळाचं भविष्यांचं उज्ज्वल होईल। आमचे साधू संत महंत बंजारा समाजाचे अनेक नेते लढलेत, परंतु आज ती वेळ आलेली आहे। म्हणून माझी सर्व समाजाच्या वतीनं मागणी आहे, या मोर्चाच्या माध्यमातून, आपल्या या सोशल मीडियाच्या माध्यमातून, आपल्या माध्यमातून, की आम्हाला झुलवत न ठेवता जसं मराठा समाजासाठी तुम्ही तात्काळ जी.आर. अंमलात आणलात, त्याच पद्धतीनं बंजारा समाजाची कमिटी नेमावी आणि तात्काळ जी.आर. अंमलात आणून आम्हाला येणाऱ्या डिसेंबर महिन्याच्या पूर्व एसटीचं आरक्षण लागू करावं, जेणेकरून त्या आदिवासी बांधवाचं नुकसान होणार नाही। त्याच्यामध्ये वाढ करून, जास्तीच्या संख्येनं वाढ करून आम्हाला आमची हक्काची मागणी द्यावी, ही आज आमची कळकळची मागणी बंजारा समाजाच्या वतीनं आहे। म्हणून मी आपल्याला विनंती करतो, आपण मी आमचे पाठीराखे व्हा आणि आमचा आवाज महाराष्ट्र शासनापर्यंत पोहोचावं, असं या प्रसंगी आपल्याला निवेदन सादर करून मी या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय सेवालाल, जय सेवालाल। अपने न्याय और अधिकार के लिए रास्ते पर उतरा है, तो दूसरी तरफ से आदिवासी समुदाय भी बंजारा समाज का विरोध कर रहा है, तो इसमें आप कैसा कोऑर्डिनेट करेंगे आप? नहीं, बात ऐसी है कि आदिवासी समाज को मैं स्पष्ट रूप से कहना चाहूँगा कि तुम्हारा जो शेयर है, तुम्हारा जो हिस्सा दिए वाला है भारत के संविधान के तहत, वो हिस्सा मांगने की कोशिश गोर बंजारा समाज नहीं कर रहा है। इसका कारण ऐसा है कि ऑलरेडी गोर बंजारा समाज तेलंगाना में, आंध्रा में, एसटी में है ऑलरेडी। शेड्यूल ट्राइब का जो क्राइटेरिया है, वो क्राइटेरिया फुलफिल करने का काम गोर बंजारा समाज कर रहा है। तो उनका जो शेयर है वो मांगने की कोई ज़रूरत नहीं है। इसका कारण ऐसा है कि इसका सब कैटेगराइजेशन करने की प्रोविज़न जो है ऑलरेडी भारत के संविधान के अंदर है। अगर आर्टिकल 38 1 to 3 और आर्टिकल 39 1 to 3 हम उन लोगों ने पढ़ लिया, तो ये जो कोई विरोध करने की जो उनकी भावना है, वो विरोध करने का कोई कारण नहीं है।